गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूने केली होती. बघू तसाच आताही सुद्धा त्या खेळाडूकडून बघता येईल. पहिला चेंडू स्टार्ट, स्ट्राईकला येतो राजेश आणि हिट जीतू नॉन स्ट्राईक. पहिला चेंडू प्रसाद याचा मारा करतील राजेश. उत्कृष्ट शॉट, लेगच्या दिशेने चेंडू, मला वाटतं हा चौकार. उत्कृष्ट शॉट राजेश आणि जीतू. पहिला चेंडूवर चौकार. मला वाटतं आता मी बॉलरची स्तुती करतो तर मला वाटतं बॅट्समन चौकार हे करतोय. मग अशी उलट होतं, बॉलरची स्तुती करताना बॉलर काही ना काही करत होतं. आता बघूया काहीसं थोडंसं चेंजेस, थोडंसं काही ना टिप्स देताना त्याचे खेळाडू बघू काही बदल आणतायत का. आयुष्यामध्ये बदल हा गरजेचा असतो मित्रांनो, कारण तोच तुमचा टर्निंग पॉईंट असतो. चांगला असं खेळ बघायला भेटतोय या सामन्यामध्ये, या खेळाडूंच्या ग्राउंडमध्ये. पुढचा चेंडू प्रसाद याचा मारा करतील राजेश. परत एकदा हा आणि चांगली रनिंग म्हणता येईल. 2 धाव घेण्यास यशस्वी होत आहेत. गुड कॉलिंग म्हणता येईल. रनिंग बिटवीन द विकेट 2 धाव घेण्यास यशस्वी होत आहेत. 2 धावावर समाधान, त्या धाव संख्या होते 6. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. बघू अजून आपल्या संघासाठी किती धावा करतायत राजेश. पुढचा चेंडू उत्कृष्ट शॉट गॅपमध्ये, आणि मला वाटतं हा उत्कृष्ट असा शॉट मिळवण्याच्या दिशेने. मला वाटतं हा चौकार. चांगला असा गॅप काढला कव्हर पॉईंट, कव्हर ड्राईव्हच्या इशे थोडासा सोड. चांगला असा उत्कृष्ट शॉट राजेश याचा. आत्ता तरी त्यांची वैयक्तिक धावसंख्या 10, 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या 10 बिनबाद. पहिल्या सामन्यामध्ये प्रसाद या गोलंदाजाने चांगलं असं षटक केलं होतं आत्तापर्यंत तरी. मला वाटतं आता हे पहिलं षटक महागडं जातं आहे. थोडंसं काहीतरी मला वाटतं बदल करायचा असं वाटतं त्यांना, थोडंसं विचार करतात. बघू आता पुढचं षटक काही बदल करतायत का. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा हा मला वाटतं बॅटला लागलेला चेंडू. राजेश यांच्या आत्ता कुठेतरी स्ट्राईक भेटते जीतू याला. बघू चांगला असा उत्कृष्ट असा हा. ओ नाईस शॉट. मला वाटतं 1 धाव घेण्यास समाधान मानतायत, दुसरी धाव घेण्यास समाधान मानतायत. 2 धाव, 2 धाव, 2 धाव घेण्यास समाधान मानतायत. धावसंख्या होते 13. आणि मला वाटतं निर्धाव चेंडू षटक संपतंय. षटकाच्या अगर धावसंख्या 13. चांगलं असं म्हणता येईल किंवा थोडंसं मान्य करतो. पहिला षटक पॉवर प्लेच असतं तरी सुद्धा 13 धावांवरती समाधान म्हणतात बिनबाद. 13. संत गतीचा सामना आपल्याला बघायला भेटतोय. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत राजेश. युवा चषक 2024 पर्व दुसरं या खेळाडू या सामन्यासाठी आपले थोडेसे बालकलाकार सुद्धा इथे बघायला आले आहेत. क्रिकेट म्हटलं का आवड ही पहिली गोष्ट निर्माण होते, आणि आवड असणं गरजेचं आहे. प्रथमतः म्हणजे खेळणं हे नंतर. प्रत्येक क्षेत्रामध्ये आवड ही महत्त्वाची असते. दुसरा षटक मला वाटतं रामा, राईट? रामा, येस. थोडंसं माझंही चांगलं कॅचअप पॉवर आहे, नाव मला अजूनही लक्षात आहे. मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये त्याने थोडंसं महागडं षटक टाकलं होतं. आता बघू तरीसुद्धा संघाच्या कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, आणि तो विश्वास तो पूर्णपणे पार पडतो का बघूया. रामा मारा करतील राजेश.
मला वाटतं हा बघूया. आणि हा जे जेल बाद होतोय सॉरी राजेशाच्या संघात हा गडी बाद होतोय. चांगला असं बघा त्या बॉलरची स्तुती केली मगाशी फलंदाजीची स्तुती करतो फलंदाज मारवतो आज बॉलर स्तुती करतोय तर बॉलर काही ना काही विकेट घेण्यात यशस्वी होतोय. राजेशाच्या या गडीच्या रूपात या संघाला धक्का बसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी बघूया कोण जातंय. स्वप्नील टी शर्टवर नाव अभि भारी आहे स्वप्नील. ओके पाटील नाव वेगळं आहे ना धन्यवाद सॉरी. त्याची जागा घ्यायला तर स्वप्नील होतं. नावात काही नसतं कामात सर्व काही असतं. माणूस काम चांगलं करेल तर नाव आपोआप होतं. हे असं या क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. जो खेळाडू कामाने मोठा तोच खेळाडू नावाने मोठा. जर तो काम चांगलं करेल तर नाव त्याचं आपोआप होतं. मित्रांनो लक्षात घ्या त्याची जागा घ्यायला तर स्वप्नील. बघू त्याचं काय स्वप्न आहे आपल्या संघासाठी. मगाशी सुद्धा तो गोलंदाजी करता पुढचा चेंडू पंचांना पार करून टाकला चेंडू रामा यांनी मारा करतील स्वप्नील. आणि हा उत्कृष्टाचा चेंडू लेग चेंडू मला वाटतं हा आणि हा चौकार BSNL चौकार स्वप्नील आणि खरंच पायवल्यामधून सेट होऊन गेलाय तो मला असं वाटतं. नावात स्वप्नील आणि चौकाराचं स्वप्न घेऊन तो उतरला आणि त्याने ते साकार केलंय. बघू तसाच तो पूर्ण 3 ओव्हर खेळतोय का आपल्या संघासाठी किती धावा करतोय काय स्वप्न त्याचं ठरतंय ते आपल्याला या खेळाडूकडून बघता येईल. उत्कृष्ट फलंदाजी पहिलाच चेंडू चौकार पुढचा चेंडू रामा बघू कमबॅक करतोय का. उत्कृष्ट शॉट परत एकदा हवेत. नाईस बॉलिंग आणि हा परत एकदा धक्का बसतो या संघाला स्वप्नीलच्या स्वरूपात. आणि त्याची जागा जातो तो मिथून नावात मिथून. जसं बॉलिवूडमध्ये आपले मिथुनदा होते डान्स इंडिया डान्समध्ये त्यांनी सुद्धा आपलं नाव तसंच हा खेळाडू बघू आपला 28 नंबरचा खेळाडू मिथून जातोय संतपणे पण कामही त्याचंच बघू कसं तसंच असेल का. थोडासा नाराज स्वप्नील तसाच दुसराही चेंडू मारण्याचा प्रयत्न रामा याची सुंदर गोलंदाजी मी म्हणतो. काहीतरी कमबॅक चांगला प्रत्येक गोलंदाज हा बघा क्रिकेटमध्ये गोलंदाज हा काही ना काही मार खातोच किंवा षटकार चौकार येतात पण आयुष्यात कमबॅक बघा ह्याला म्हणतात कमबॅक. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी जरा रामा यासाठी जोरदार टाळा संघाकडून त्याला प्रोत्साहन द्या. संघ रामाला प्रोत्साहन द्या टाळ्याच्या ह्याच्यात जोरदार कमबॅक त्याचा. रामा याचा आणि मला वाटतं अंपायर डिसिजन मला वाटतं थोडंसं डिस्कस करतील. चांगली अशी कामगिरी मगापासून ते दोघं अमित आणि तेजस पार पाडतायत. बघू काय डिसिजन घेत आहेत ते. चांगली बॉलिंग रामायची आयुष्यात खरंच कमबॅक झाला पाहिजे तरच आपलं नाव होतं. कारण जर माणूस तेच घेऊन बसला तेच करत बसला तर माणूस तो आपल्या जीवनात सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. काहीतरी बदल काहीतरी चेंजेस आणावेच लागतात. मग ते जीवन असो आयुष्य असो क्रिकेट असो खेळ असो कुठल्याही क्षेत्रावर जा पण आयुष्यात चेंजेस बदल गरजेचं असतो. मला वाटतं निर्धाव चेंडू ओके चांगला निर्धाव चेंडू डॉट बॉल रामायाचा आउट आहे. अच्छा बाद होतोय गडी. मला वाटतं चांगला डिसिजन घेतलं दोन्हीच्या बाद मिथून आणि हा तेजस भाई तेजा सगळेच 45 नंबर घालतायत. मला वाटतं माझा सुद्धा 45 नंबर आहे 45. काहीसे रोहित शर्माचे फॅन आज इथे आपल्याला सुद्धा पाहायला भेटतात. खरंच संघामध्ये राहून स्वतः किती शतक मारतो किंवा स्वतः काय रन बनवतो ह्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं पण संघाला पुढे नेण्यात त्याचं किती महत्त्व असतं किती योगदान असतं ह्या त्या प्लेअरकडून खेळाडूकडून शिकलं पाहिजे. कारण आपल्या टीममध्ये संघामध्ये खेळून आपली टीम कशी आपल्याला पुढे नेता येईल हे त्याचे विचार असतात हे त्याचे थिंकिंग असतात. तसंच त्या खेळाडूला रोहित शर्मा या संघ खेळाडूला खरंच सॅल्यूट करतो. आणि पुढचा चेंडू रामायाचा उत्कृष्ट शॉट परत एकदा मला वाटतं आणि झेलबाद परत एकदा विकेट. सतत 2 गडी तो मला वाटतं
बाद करतोय रामा. तेजस हा शतक दुसरा गडी बाद होतोय आणि त्याच्या जागा हितेश. एक सांगू इच्छितो मित्रांनो, तुमच्याकडून संघाला काहीतरी अपेक्षा आहे. काहीतरी करा, काहीतरी करा आपल्या संघासाठी. थोडंसं चेहरे त्यांचे नाराज झालेत मला असं वाटतंय. संकल्प पैलवानचे चेहरे थोडेसे मला वाटतं थोडेसे नाराज झालेत. काहीतरी अपेक्षा आहे हितेश तुझ्याकडून, काहीतरी कर आणि त्यांचं थोडंसं मनोबल वाढव असं मला वाटतं. पॅव्हलियनमध्ये थोडंसं सगळे एक सॅडनेस, एक निरागस. बघू शेवटचं षटक. रितेश पहिल्या षटकामध्ये सुद्धा ह्यानेच गोलंदाजी केली होती. बघूया तशीच करतोय का, कारण रामा याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. खरंच मी त्याचं कौतुक करतो. आणि हा सुद्धा गोलंदाज महागडा ठरला होता. बघू आता काय करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू संघाचा तिसरा वैयक्तिक पहिलं. उत्कृष्ट गोलंदाजी रितेश. खरंच कमबॅक चांगला. हिट हा संघ खरंच चांगला कमबॅक करतोय. जसं बोलतोय तसं उत्कृष्ट गोलंदाजी मानता येईल. खरंच काहीतरी विचार रितेश हा घेऊन आलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. श्रीनय कदम या छोट्या बालक क्रिकेटचा आपलं आगमन झालंय. त्याचा मनपूर्वक आभार. आणि उत्कृष्टाचा सरळ अंपायर दिशेने एकदम स्ट्रेट मारला. उत्कृष्ट शॉट आणि चौकार. उत्कृष्ट शॉट याने मारलाय. जीतू गौरी खांडेकर, श्रील कदम आणि कृष्णा लोखंडे आपली बच्चा पार्टी. आपले छोटे मोठे क्रिकेटर कलाकार जे पुढच्या फ्युचरचे भविष्य आपले जे सगळे खेळाडू आपल्या या पॅव्हलियनमध्ये आले त्यांचा मनपूर्वक आभार. पुढचा चेंडू ह्याचा परत एकदा. हो उत्कृष्ट शॉट आणि मला वाटतं एकदम बाहेर छक्का, गगनचुंबी छक्का. गेंद गई तारामंडल. उत्कृष्ट शॉट जीतू याचा चांगला कनेक्ट केला रितेश. थोडासा मनावर काही सोडत खेळाडू, थोडा स्वतःवर ताबा, पेशन्स. चालेल कमबॅक कर हितेश, कमबॅक कर. गोलंदाज हा चौका षटकार खाण्यासाठी असतो पण कमबॅक गरजेचं असतं मित्रा. रामा काहीसं थोडंसं प्रोत्साहन करतोय जसं त्याने दुसरं षटक टाकलं होतं. बघू धावसंख्या होते 27. 4 बाद 27. पुढचा चेंडू मारा करतील जीतू. अजूनही जीतू स्ट्राईकवर. 4 बाद 27. पंच म्हणून काम करतात अभित आणि तेजस. थोडा उन्हाच्या रगरगता या तापमानामध्ये उभं राहून काम करणं म्हणजे सोपं नसतं मित्रांनो. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरं रितेश. थोडासा मला वाटतं दबाव आहे रितेशवर. पुढचा चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. युवा क्रिकेटची जो संघ झाला होता त्याच्यामध्ये पीके प्रशांत या फलंदाजाने चांगली अशी बॅटिंग केली होती परंतु काही यश मिळता आलं नाही त्यांना. पुढचा चेंडू रितेशचा. पुढचा चेंडू उत्कृष्ट शॉट हा मिडॉनच्या दिशेने मारलेला. मला वाटतं चांगली फिल्डिंग बघण्यात येत आहे आणि मला वाटतं बाद. गडी बाद होतोय. गडी बाद होतोय. ओके बोल ना. हा जरा कामात आहे का. हो 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 ओके ओके. हा काय बरं बरं सांग. ठीक आहे बरं विचारतो. हा फोन करतो. हा ओके. हा पुढचा चेंडू मारा करतील आणि मला वाटतं हा एक धाव आणि मला वाटतं चांगलासा थ्रो. पंच आउट बाद. ओके हा गडी सुद्धा आणि 6 विकेट जात आहेत. हा गडी बाद होतोय. रनआउट आणि षटक संपतंय आणि या संघाची धावसंख्या होते 28. संकल्प पैलवान संघाची धावसंख्या 28 आणि 29 धावांचं आव्हान.
29 धावांचं आव्हान या संघा पुढे ठेवण्यात येत आहे. ती वही दे ना वाचतो. हा याच्यानंतर सामना स्टार 11 वर्सेस जय हनुमान गरीबाचा वाडा. नाणेफेकीचा कार्यक्रम घ्यायचा आहे. नाणेफेकीचा स्टार 11 आणि जय हनुमान गरीबांचा वाडा. लवकरात लवकर यायचंय. टॉस करून घ्या. युवा क्रिकेट क्लब आयोजित युवा चषक 2024 पर्व दुसरे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये कुमार आराध्य अनिल पाटील यांच्या मार्फत देतात. त्यांचं मनपूर्वक आर्थिक आभार. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 रुपये श्री योगेश माने यांच्या मार्फत देण्यात येतात. त्यांचं सुद्धा आर्थिक आभार. प्रथम क्रमांक चषक कुमार प्रोसेस कन्सल्टंट आणि केमिकल यांच्या मार्फत देण्यात येते. त्यांचे आर्थिक आभार. द्वितीय क्रमांक चषक कुमार प्रोसेस कन्सल्टंट आणि केमिकल यांच्या मार्फत देण्यात आला आहे. त्यांचे सुद्धा आर्थिक आभार. मॅन ऑफ द मॅच करिता गरीबाचा वाडा आणि स्टार 11. टॉससाठी या गरीबाचा वाडा स्टार 11. मॅन ऑफ द मॅच करिता श्रीनील प्रशांत कदम व कृष्णा कैलास लोखंडे यांच्यामार्फत देण्यात आलं. त्यांचे मनपूर्वक आभार. प्रत्येक मॅचमध्ये टीमला सन्मान चिन्ह कैलासवती किशनराव कळंत्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्यशी संदीप कळंत्रे यांच्यामार्फत देण्यात आले. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मालिकावीर करिता प्रसाद कोरगावकर यांच्यामार्फत देण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजी व ट्रॉफी अमय शिगवण यांच्यामार्फत देण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार. प्रसाद हरियाणी प्रसाद 29 धावांचं आव्हान या संघासमोर आणि नाणेफेकीचा कार्यक्रम घ्यायचा आहे. मला वाटतं गरिबांचा वाडा आणि स्टार 11 आले. बॅट्समन आहे प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला ते हरी. बघा जोडी बघा. हरिप्रसाद जसं नावात मगाशी म्हणालो की नावात जर माणूस काम चांगलं करत असेल तर नाव आपोआप मोठं होतं. तसं या खेळाडूंचं सुद्धा मगाशी म्हटलं या फलंदाजाने प्रसाद या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चांगले धावसंख्या स्टार 11 टॉस विन फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतलं. स्टार 11 पहिल्या षटक घेऊन येत आहेत. बॉलर नेम रमेश. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. आणि उत्कृष्ट फलंदाजी पहिल्या सामन्यात बघायला भेटली ती प्रसादाच्याकडून. आताही तीच बघायला भेटते का बघूया. पहिलाच चेंडू पहिलाच षटक संघाचा आणि वैयक्तिक. चला त्वरित सामने चालू करायचे प्लीज. थोडं सहकार्य करा मित्रांनो. ऊन खूप वाढलंय. फक्त पाणी पित राहा. अर्धा तास आणि पाणी पित राहा कारण टेम्परेचर जास्त आहे आपल्या या मुंबईमध्ये. पहिलं षटक राजेश. बॅट्समन नेम प्रसाद रमेश आणि हरी. स्ट्राईकला आहेत ते प्रसाद आणि हरी. उत्कृष्ट शॉट आणि उलट थोडासा वाचला आणि 2 धाव घेण्यात यश आलंय. त्या चांगल्या गॅपमध्ये खेळतात. थोडंसं त्यांचं प्लॅनिंग चांगलं म्हणतो मी कारण प्रत्येक चेंडू हा जसा उचलायचा नसतो. थोडंसं त्याच्या पद्धतीने खेळायचा असतो. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. बघू अजून काही धाव ॲड होत आहेत का प्रसाद यांच्याकडून. पहिल्याच बॉल 2 धावा. पुढचा चेंडू रमेश यांचा. उत्कृष्ट शॉट आहे गॅपच्या दिशेने. मी म्हटलं थोडासा साईड लावून त्यांनी वरच्या मिडॉनच्या दिशेने मारला चेंडू. हा 4 धाव घेण्यात यश होता. चौकार. पंचांचा निर्णय चौकार. अशा पद्धतीने धावसंख्या होते 6 बिनबाद 6. बॉलरला थोडंसं लेंथ लाईन टप्पा थोडासा वेगळा बदलावा लागेल तरच काहीतरी यश येतील. बघूया आपल्या संघासाठी काय करत रमेश. 29 धावाचं आव्हान ठेवलंय. पुढचा चेंडू उत्कृष्ट शॉट. परत एकदा चांगल्याशा गॅपमध्ये खेळतायत. मला वाटतं हा सुद्धा चौकार. 2 चौकार या षटकामध्ये आलेत. चांगलं असं फलंदाजी. मी म्हटलं होतं प्रसाद हा फलंदाज काहीतरी आपल्या प्लॅनिंगने आपल्या स्वतःच्या एक विश्वासाने खेळतो. तो आपल्या विकेटची पर्वा न करता आज आपल्या संघासाठी चौकार षटकारचे मारा करतोय. पण रमेश या खेळाडूला काहीतरी बदल करायची गरज आपल्या या ओव्हरमध्ये. पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा बदल आणि हा विकेट गडी बाद होतोय. मला वाटतं आवश्यकता नव्हती. पहिलाच
2 4 आले होते, परंतु ठीक आहे, क्रिकेटमध्ये काहीसं थोडंसं स्वतःला वाटतं की मी तोही चेंडूसुद्धा सीमारेषेच्या बाहेर मारला असता, परंतु यश येत आहे रमेशला आणि त्याने स्वतः खरंच बदल आणला. त्याची जागा घेण्यात येतो तो सौरव. राईट, सौरव. प्रसाद. मला वाटतं छोटंसं एक सहकार्य करतो तो म्हणजे प्रसाद. म्हणजे संघाला एक चांगलं असं बोलतो ना स्टार्ट, सुरुवात. सौरभ. जसंच रोहित शर्मा आणि कधी कधी ओपनिंग शुभमन गिल किंवा यशस्वी जायस्वाल हे संघाला सुरुवात चांगली देतात, म्हणजे 6 ओव्हरचा पॉवर प्ले किंवा 10 ओव्हरचा किंवा काय पॉवर प्ले त्याच्यामध्ये सुरुवात चांगली असते. तसेच या खेळाडूने आपल्या संघाला सुरुवात चांगली करून दिली, पण आपला विकेट सुद्धा गमावला. खेळाडूचं अभिनंदन. त्याची जागा गेला तो सौरव. मला वाटतं 6 फूटच्या वरती त्याची हाईट आहे. बघूया आपल्या संघासाठी तसाच तो लांब शॉट खेळतो का. लांब लचक, हाईट चांगली, बॉडी चांगली, परंतु खेळ चांगला हा आपल्याला बघता येईल का त्याच्याकडून. रमेश. बघूया पुढचा चेंडू तसंच टाकतोय का. एक विकेट त्याने घेतला. बघू चांगला कमबॅक. पुढचा चेंडू. उत्कृष्ट शॉट. मी म्हटलं होतं बघूया. आणि झेल सुटलेली आहे. गचाळ क्षेत्ररक्षण. मी म्हटलं क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये फिल्डिंग कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं त्याचं. तसंच हे समीकरण आहे. जर क्षेत्ररक्षण चांगलं असेल, सौरभने मारला, तर खेळाडूला थोडंसं प्रेशर येतो की मी कुठल्या गॅपमध्ये खेळून आणि कुठल्या फिल्डरच्या इथून मारू. परंतु गचाळ क्षेत्ररक्षण अजूनही तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो. थोडंसं स्वतःवर विश्वास ठेवा. पुढचा चेंडू. परत एकदा. मला वाटतं हा म्हटलंय परत तसाच आपल्याकडून घडलंय. मी सांगतोय. आणि मला वाटतं 2 धाव घेण्यात, 3री धाव घेण्यात यशस्वी झाला हा संघ. सौरव. क्षेत्ररक्षण गरजेचं आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण कधीही कुठे खेळायला जा, परत प्रथम प्रॅक्टिस करा क्षेत्ररक्षण. आणि षटक मला वाटतं संपतंय. षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 15. 1 बाद 15. 12 बॉल 14. काही थोडीशी प्लॅनिंग करा मित्रांनो, काही प्लॅनिंग करा. जसं शिवाजी महाराजांनी आपल्या या देशासाठी असेच गड किल्ले जिंकले नाही मित्रांनो. आज आपण या वयात नोकरीत, व्यवसायात, बिझनेसमध्ये असून स्वतःचा आज रूम घेऊ शकत नाही किंवा काही नाही, पण त्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीची मित्रांनो प्लॅनिंग लागते. तसंच क्रिकेट किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला एक प्लॅनिंग गरजेची असते. ती आपण या खेळाडू क्षेत्रात दाखवली पाहिजे. तशीच आपल्या महाराजांनी ती प्लॅनिंग केली होती गनिमी काव्याची की गड किल्ले कसे जिंकता येईल. असंच नव्हतं की गेले आणि जिंकलो, असं नव्हतं. त्यांची महिन्याची किंवा काही दिवसाची, वर्षाची प्लॅनिंग असायची. तेव्हा कुठे ते आपण 350 किल्ले त्या महाराजांनी आपल्या राजाने जिंकले. खरंच बघू आपल्या संघासाठी कमबॅक करतात का बॉलर. सोहम. 12 बॉल 14. स्वप्नील. पुढचा चेंडू. चांगलासा यॉर्कर. बघा क्रिकेटमध्ये एक चेंडू असा असतो, त्या चेंडूला लेग बायचा निर्णय. एक चेंडू असा असतो, तो चेंडू जर टाकला तर त्या चेंडूला थोडासा कमी मार किंवा डॉट. हा चेंडू त्याला म्हणतात यॉर्कर. एक धाव घेण्याचं. जसा आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्ये जसप्रीत बुमराह म्हणून ओळखला तो यॉर्कर स्पेशलिस्ट, तसाच हा चेंडू. पुढचा चेंडू बघू कमबॅक करतात का स्वप्नील. आणि मला वाटतं चांगला चेंडू, चांगली कमबॅक स्वप्नील याच्याकडून. जसप्रीत बुमराह. स्ट्राईकला येतो सौरव.
बुमराह या खेळाडूचं कौतुक केलं तेवढं कमीच मित्रांनो. खरंच ज्या वेगवान गोलंदाजीने तो गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू सांगतो मी त्याच्याबद्दल हळूहळू पुढे. मारा करतील सौरभ. उत्कृष्ट शॉट सौरभ याचा. बघूया गुड कॅच. याला खरंच खरंच याचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. स्वतः गोलंदाजी करून स्वतः धाव घेतली आहे त्या कॅचकडे आणि सौरभ आउट होतोय. चांगली गोलंदाजी मित्रांनो. स्वप्नील खरंच काहीतरी स्वप्न होतं. मगाशी फलंदाजी करताना सुद्धा चौकार मारला होता. जसप्रीत बुमराह सांगेल तेवढं कमी मित्रांनो. जसप्रीत बुमराह हा गोलंदाज IPL मध्ये मुंबई इंडियन्स, पण त्या खेळाडूचा कमबॅक आता टेस्ट शूटमध्ये सुद्धा तो चांगली कामगिरी. व्हाईस कॅप्टन आहे तेजस, त्याची जागा घेतला तेजस. भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्ये जेवढी नावं घेईल तेवढे कमीच. काही अनुभवी क्रिकेटर घेऊन गेले ज्याला म्हणतात, ज्याला गॉड मानलं तर GOD गॉड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मित्रांनो. त्याच्याबद्दल सुद्धा सांगणं तेवढं कमीच आहे. कारण आज तुम्ही क्रिकेट खेळता म्हटलं तर सगळ्यांबद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा नॉलेज असेल तरीसुद्धा त्यांची आठवण करून देतो. कारण क्रिकेट हा खेळ पहिला हा शिकला पाहिजे, नंतर खेळला पाहिजे असं मला वाटतं. पुढचा चेंडू स्वप्नील याचा. उत्कृष्ट शॉट लेगच्या दिशेने गटवलेला. एक धाव घेण्यात यशस्वी होतात मला वाटतं. अंपायर चौकार चौकार. गचा क्षेत्ररक्षण स्वतःला सावरा वेग. नजर घटी दुर्घटना घटी असं म्हणता येईल. कारण क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. बॉलवर नजर. हा खेळ सगळा दृष्टिकोनाचा आहे. तुमचा दृष्टिकोन चांगला असेल तर तुम्ही 8 बॉल 8 पाहिजेत. पुढचा चेंडू उत्कृष्ट शॉट मला वाटतं हा. आणि अंपायर 6. षटकार गगनचुंबी छक्का. गेंद गई तारामंडल. उत्कृष्ट शॉट तेजसाचा. बघा खेळाडू दिसतोय. जी या मैदानाचं या ग्राउंडचं जे आपल्याला सपोर्ट केलं किंवा जे मैदान केलं मनोज भाने सरांचं, या युवा क्रिकेट क्लब आयोजित, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. उत्कृष्ट शॉट तेजसाचा. आणि बाजूने एक पुढचा चेंडू स्वप्नीलाचा. उत्कृष्ट शॉट परत एकदा बघूया. आणि मला वाटतं चौकार आणि संघ विजयी होतोय या चौकारचा. तेजस उत्कृष्ट बॅटिंग. षटकार चौकार. चांगला असा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन उतरला होता हा तेजस. आणि मला वाटतं संघ विजयी होतोय. आणि हा संघ विजय होतोय. आप्पा 11 संघ विजयी होतोय. या संघाचं कौतुक केलं तर कमीच आहे. संकल्प तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुम्ही खेळात सहभाग केलात, सहकार्य केलात. पुन्हा एकदा आभार. स्टार 11 जय हनुमान गरिबांचा वाडा. रामाने 4 विकेट घेतलेत. रामाने 4